तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 2 च्या पहिल्या प्रकरणाची संपूर्ण उजळणी. आतापर्यंत आपण काय काय बघितलं मित्रांनो? आतापर्यंत आपण पहिल्या प्रकरणाचे म्हणजे समरूपता प्रकरणाचे सगळे सारांश बघितले, त्यातले कुठले कुठले प्रमेय वापरलेत ते बघितली, त्यात कुठले गुणधर्म वापरलेत ते बघितले, त्यानंतर कुठल्या कसोट्या वापरल्यात ते बघितलं. तर अशा प्रकारे आपण पहिलं प्रकरण पूर्ण संपवलंय. तर आता या भागात म्हणजे आजच्या व्हिडिओत आपण काय बघणार आहे, तर या संपूर्ण प्रकरणाची उजळणी बघणार आहे. म्हणजे काय, तर कुठले कुठले प्रमेय वापरले होते आपण, त्यानंतर कुठले कुठले गुणधर्म वापरले होते, कसोट्या वापरल्या होत्या, हे सगळं आपण थोडक्यात बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण काय बघितलं होतं की त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं. त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं आपल्याला माहिती आहे. आपण आधी पण 8वी 9वी तुम्ही ज्यावेळेस शिकत असताल त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, बरोबर. बघा, समजा त्रिकोण ABC, बरोबर, आणि त्यांची उंची AD. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, बरोबर. हे सूत्र तुम्ही आधी पण बघितलं असेल, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर बघा, मग या त्रिकोणावरून जर घ्यायचं म्हटलं तर आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ असं लिहितो. ए म्हणजे काय? एरिया ऑफ ट्रायंगल. हा त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण ABC, बरोबर. 1/2 पाया काय आहे? BC. आता पाया आणि उंची कशी ओळखायची? तर बघा, जी रेषा लंब टाकली, म्हणजे ही रेषा लंब टाकली तर 90 अंशाचा कोन झालाय, म्हणजे ही रेषा लंब टाकली ती असते उंची, आणि ज्याच्यावरती टाकले तो असतो पाया. ज्याच्यावरती टाकले तो असतो पाया, आणि जी टाकलीये ती असते उंची. मग पाया काय झाला? BC गुणिले उंची काय झाली? AD. म्हणजे काय झालं? एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2 गुणिले पाया काय BC गुणिले AD, बरोबर. हे असतं त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र. हे आपण बघितलं होतं. त्यानंतर पुढे काय बघितलं होतं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, बरोबर. दोन त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, बरोबर. काय आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे काय, जर दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय, क्षेत्रफळ आपण असं लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. गुणोत्तर लिहिताना असं लिहितो आपण, भागिले करतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण इथं बघितलं काय असतं? 1/2 पाया काय BC गुणिले उंची. ह्या त्रिकोणाचं काय? 1/2 गुणिले पाया काय QR गुणिले उंची काय PS, बरोबर. मग काय झालंय? 1/2 ला 1/2 काय झालं? कॅन्सल. म्हणजे काय राहिलं? फक्त पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, म्हणजे BC गुणिले AD आपण QR गुणिले PS. म्हणजे काय इथं काय सांगितलं होतं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्या त्रिकोणाच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढंच आहे. पाया गुणिले उंची आपण पाया गुणिले उंची. म्हणजे जर दोन त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं? पाया गुणिले उंची आपण पाया गुणिले उंची. हे आपण बघितलं होतं. तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. यात जरी कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर पुढे काय बघितलं होतं मित्रांनो? बघा, काय बघितलं होतं? समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे, बरोबर. त्यानंतर बघा, समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर काय असतं? बघा, समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणजे काय, जर दोन त्रिकोणांची जर उंची समान असेल तर त्यांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं? त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात. म्हणजे काय, समजा इथं आपण लिहूयात एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर आपण काय बघतोय? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघतोय, बरोबर. मग बघा इथं काय असतं? ते हे आधी आपण बघितलं होतं, पाया गुणिले उंची. पाया काय BC आता 1/2 घ्यायची गरज नाही कारण ते कॅन्सल होणार. BC गुणिले उंची काय AD, बरोबर. इथं पाया काय QR गुणिले उंची काय PS, बरोबर. पण यांची उंची काय समान, इथं पण H म्हणजे समान आहे, बरोबर. म्हणजे काय येणार आहे? BC गुणिले AD काय H अपॉन QR गुणिले H, म्हणजे H ला H कॅन्सल होईल. H काय घेतलं? कारण उंची समान आहे. आपण काय बघतोय? समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसं असतं? उंची कॅन्सल होते, मग राहतंय काय? फक्त BC अपॉन QR. म्हणजेच काय, जर समान उंची असेल त्रिकोणांची तर त्यांचे क्षेत्रफळ कसं असतं? त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणजे काय,
जर उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतं. बरोबर. त्याच्याच उलट इथं जर पाया समान असेल तर बघा आता, तर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात, पाया समान असेल तर ऑब्व्हियसली उंचीच्या प्रमाणात. म्हणजे काय, तर इथं बघा पहिलं त्रिकोण घेऊ आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC घेऊयात, ABC. आपण दुसरा ट्रायंगल घेऊयात, एरिया ऑफ ट्रायंगल BPC, BPC. बरोबर. हे घेतलं. ह्या त्रिकोणाचा पाया कुठला आहे, एबीसीचा. बरोबर, कुठला आहे, BC गुणिले उंची काय आहे, AD. त्यानंतर आता या बीपीसीचा पाया काय आहे, परत BC आहे, गुणिले उंची काय आहे, PQ. बरोबर. मग सांगितलं की उंची आणि पाया कसा ओळखायचा, उंची म्हणजे जी लंब टाकली ती रेषा ती असते उंची. बरोबर. पहिल्या त्रिकोणाची ही, दुसऱ्या त्रिकोणाची ही, आणि ज्याच्यावरती लंब टाकले तो असतो पाया. बरोबर. पाया इथं आता बघा, बीसी दोन्हीकडे पाया सेम आहे, काय होणार, कॅन्सल. राहिलं काय, AD अपॉन PQ. म्हणजे काय, तर बघा जर समान पाया असेल दोन त्रिकोणांचा, समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. बरोबर. म्हणजे काय, थोडक्यात बघा, जर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात, पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, हे असं असतं मित्रांनो. आणि आता बघा पुढचा प्रश्न असा येईल की जर पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर, बघा पाया आणि उंची, समजा इथं पाया आणि उंची दोन्ही समान असतं तर सगळंच कॅन्सल झालं असतं. सगळंच कॅन्सल झाल्यावर काय राहिलं असतं, एकास एक, म्हणजे 1/1 राहिलं असतं. बरोबर ना. इथं कॅन्सल होतं म्हणजे काय, एकचा भाग लागतो. बरोबर ना. म्हणजे काय, जर पाया आणि उंची दोन्ही पण समान असतं तर काय राहिलं असतं, 1/1 राहिलं असतं, म्हणजे एकास एक राहिलं असतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, जर पाया आणि उंची दोन्ही पण समान असेल तर काय होणार आहे, एकास एक, त्यांचं गुणोत्तर काय होणार आहे, एकास एक. जर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात, पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, आणि दोन्ही समान असेल तर एकास एक. हे बघितलं होतं मित्रांनो. तुम्हाला हे समजलं असेल, यातला कुठला डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आणि तुम्हाला जर हे समजलं असेल, तुम्हाला हवं असेल तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर काय बघितलं होतं मित्रांनो आपण, बघा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघितलं होतं. मी आता इथे प्रमेय नाही दिलं. आणि अजून काय बघितलं होतं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. म्हणजे काय, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघा तुम्हाला पुस्तकात दिलंय, बघू शकता की, आणि आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आहे की, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. समांतर रेषा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, समांतर रेषा काय असते, ज्या दोन रेषांमधलं अंतर सगळ्या ठिकाणी सारखं असतं आणि त्या कधीच एकमेकांना छेदत नाहीत, त्याला काय म्हणतो आपण, समांतर रेषा. म्हणजे काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, ही रेषा काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, या त्रिकोणाच्या उरलेल्या बाजू त्यांना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा काय करते, त्या बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय, तर AP अपॉन PB बरोबर AQ अपॉन QC. बरोबर. हे असतं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय मित्रांनो, की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, या BC बाजूला ही रेषा समांतर आहे, उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, उरलेल्या दोन बाजू त्यांना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा काय करते, त्या बाजूंना म्हणजे उरलेल्या बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय, AP अपॉन PB AQ अपॉन QC. मग एक्झाम्पल सोडवताना काय देतात आपल्याला, आपल्याला असं त्रिकोण देतात. बरोबर. आणि आपल्याला असं त्रिकोण देऊन आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून आपण काय करू शकतो, डायरेक्ट हे ह्यांची माप आपण घेऊ शकतो, AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC घेऊ शकतो, आणि ह्याच्यात माप टाकून आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. म्हणजे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला डायरेक्ट हे प्रमेय वापरायचं, प्रमेयातलं हे वापरायचं आपल्याला, की काय असतं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, की AP अपॉन PB AQ अपॉन QC हे असतं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. त्यानंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता व्यत्यास म्हणजे काय, तर उलट. म्हणजे काय, तर बघा व्यत्यासात काय सांगतंय की जर जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, म्हणजे काय, ऑलरेडी त्यांनी काय सांगितलंय, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदून, म्हणजे ह्या दोन भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, म्हणजे जर AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा काय असते, त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूला काय असते, समांतर असते. म्हणजे काय, तर रेषा L समांतर
बाजू BC. बरोबर. बघा फरक समजून घ्या. ह्याच्यात काय सांगितलं होतं की ही रेषा याला समांतर आहे, म्हणजे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं की ही रेषा समांतर आहे हे सांगितलं होतं. त्याच्यावरून आपण काय लिहिलं AP/PB आणि AK/QC. व्यत्यास म्हणजे काय असतं, उलट असतं. उलट म्हणजे काय, तर हे आपल्याला दिलंय त्यांनी आधीच ऑलरेडी सांगितलंय, तुम्ही जर प्रमेयात बघितलं एकाच प्रमाणात जर विभागात असेल म्हणजे AP/PB आणि AK/QC असेल ऑलरेडी, तर काय असतं, ह्या दोन रेषा एकमेकांना कशा असतात, समांतर. म्हणजे रेषा L, रेषा L ह्याला कशाला समांतर आहे, BC. हे असतं मित्रांनो प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आपल्या सराव संचात बघितलंय. जर तुम्हाला इथं कन्फ्युजन होत असेल तिथे जा, त्याच्यावरती बेस्ट एक्झाम्पल पण आपण सोडवलेली आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे समजलं असेल तर तुम्हाला हवं तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर कुठली प्रमेय बघितली होती मित्रांनो आपण, की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक, कोणाचा दुभाजक आहे हा, कोणाचा दुभाजक काय करतो, दोन भागात विभागतो कोणाला, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या प्रमाणात विभागतो. म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक काय करतो, त्या कोनासमोरील बाजूला, म्हणजे ह्या कोनासमोरची बाजू कुठली आहे, BC ला, काय करतो, उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय, तर BD/DC बरोबर AB/AC. म्हणजे काय करतो की कोनाचा दुभाजक हा कोण आहे, कोण, त्याचा दुभाजक हा AD, कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला, कोनासमोरची बाजू आहे BC, तिला काय करतो, उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात बघतो. म्हणजे काय, BD/DC बरोबर AB/AC. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कोन दुभाजकाचं प्रमेय जर दिलं, कोन दुभाजक जर दिला तर आपण हे प्रमेय वापरू शकतो. एक्झाम्पल सोडवताना आपल्याला हेच लागतं, कोन दुभाजक दिलेलं असतं, मग हे प्रमाण घ्यायचं, त्यात व्हॅल्यू टाकायचं आणि सोडवायचं. बरोबर. ह्याच्यात एक गोष्ट लक्षात काय ठेवायची मित्रांनो, समजा आपण काय घेतलंय की BD/DC घेतलं, पहिल्यांदा BD/DC घेतलंय, आधी काय घेतलंय आपण BD. ज्यावेळेस आधी BD घेतो त्यावेळेस समोरचं घेताना आधी AB घ्यायची. जर आपण सुरुवात DC पासून केली असते, वरती जर DC घेतलं असतं तर सुरुवात पुढच्यात आपण AC वरती घेतला असता. बरोबर. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो की कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय, BD/DC बरोबर AB/AC. बरोबर. त्यानंतर कुठलं प्रमेय बघितलं होतं, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म काय सांगतो की जर तीन रेषा समांतर असतील, म्हणजे ह्या तीन रेषा LMN, तीन रेषा जर समांतर असतील तर त्या तीन समांतर रेषांनी, बघा आपण प्रमेय बघूया, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या तीन समांतर रेषांनी दुसऱ्या कुठल्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर एवढे असते. म्हणजे काय, थोडक्यात ह्या तीन समांतर रेषा आहेत, ह्या त्यांच्या दोन छेदिका आहेत. बरोबर. आपण ह्याला नाव देऊ समजा X आणि Y. बरोबर. ह्या दोन त्यांच्या छेदिका आहेत, ह्या तीन समांतर रेषा आहेत आणि त्यांच्या छेदिका आहेत. असं जर असेल तर काय होतं की, म्हणजे काय सांगतं, तीन समांतर रेषांनी कोणत्याही एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर म्हणजे काय, AB/BC बरोबर, AB/BC बरोबर PQ/QR. म्हणजे काय, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर, ह्या छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर म्हणजे काय, AB/BC कसं असतं, हे त्या तीन समांतर रेषांनी दुसऱ्या कुठल्याही छेदिकेवर, म्हणजे ह्या Y छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचं गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे काय, PQ/QR. अजून एक जरी छेदिका घेतली आपण, Z छेदिक घेतली आणि त्याला नावं दिली, बरोबर काय येणार आहे, त्यांचं आंतरछेदांचं गुणोत्तर. बरोबर. तर हे असतं तीन समांतर रेषावर त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म. जर तीन रेषा समांतर असतील, ह्या त्यांच्या दोन छेदिका असतील, त्यांच्या आंतरछेदाचं गुणोत्तर सारखं असतं. म्हणजे काय, AB/BC बरोबर PQ/QR. अशा पद्धतीने मला प्रमेय वापरून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. बरोबर. तर हे होतं मित्रांनो त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय आणि तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्माचं प्रमेय. तुम्हाला यात कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. डिटेलमध्ये आपल्या सराव संच तर आहेतच, ते पण बघा. बरोबर. तर मित्रांनो हवं तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर काय बघितलं होतं मित्रांनो आपण, त्यानंतर आपण समरूप त्रिकोण म्हणजे काय बघितलं होतं. बरोबर. समरूप त्रिकोण काय असतं मित्रांनो, बघा हे दोन त्रिकोण आहेत ABC आणि DEF, ह्यांना आपण समरूप कधी म्हणाल, तर ज्यावेळेस यांचे तीनही कोन एकरूप असतील. म्हणजे काय, A एकरूप कोन D
म्हणजे सारख्या मापाचे असतील. एकरूप म्हणजे सारख्या मापाचे. ए एकरूप डी, बी एकरूप ई आणि सी एकरूप एफ असेल. तीनही कोण एकरूप असतील आणि तीनही संगत बाजू प्रमाणात असतील. म्हणजे काय, ए बी अपॉन डीई बरोबर बी सी अपॉन ई एफ बरोबर ए सी अपॉन डी एफ असेल. तर हे दोन त्रिकोण काय म्हणणार आपण, समरूप. म्हणजे काय, जर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ मध्ये काय काय म्हटलं मी, तीनही कोण एकरूप असतील तर म्हणजे काय, कोण ए एकरूप असं दाखवतो आपण, एकरूप कोण डी, कोण बी एकरूप कोण ई आणि कोण सी एकरूप कोण एफ जर असेल, तीनही कोण एकरूप असतील म्हणजे एकाच मापाचे असतील आणि आणि तीनही संगत बाजू म्हणजे काय, ए बी ची संगत कुठली आहे तर डी. आता बघा, तुम्हाला संगत बाजू समजत नसतील, इथं सरळ त्रिकोण आहेत म्हणजे म्हणून काय प्रॉब्लेम नाही. पण जर त्रिकोण एखादा उलटा दिला असेल काय, तर तुम्हाला संगत बाजू समजत नसेल, संगत बाजू हिथून लिहायच्या. हे त्रिकोणांचे नाव आहे. पहिली कुठली घेतली आपण, ए बी. ए बी ची कुठली असणार आहे, डी बरोबर. दुसरी कुठली घेणार आहे आपण, समजा बी सी घेतली, बी सी, बी सी ची संगत कुठली होणार आहे, ई एफ. तिसरी कुठली, आता ही एक झाली, ही झाली, राहिली काय, ए सी. म्हणजे ए आणि सी, पहिला आणि तिसरं ए आणि सी, म्हणजे इथं काय डी आणि एफ. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. जर तुम्हाला आकृतीतून समजलं तर तुम्ही संगत बाजू डायरेक्ट लिहू शकता. जर समजत नसेल, एखाद त्रिकोण उलटा असेल काय असेल तर हे जेवण लिहायचं. ए बी घेतली तर डी घ्यायची, बी सी घेतली तर ई एफ घ्यायची, ए सी घेतली तर डी एफ घ्यायची. जर असं असेल की तीनही कोण एकरूप आणि तीनही बाजू जर प्रमाणात असतील, बरोबर, म्हणजे ह्यांचं गुणोत्तर सारखं असेल, ए बी अपॉन डीईचं, ए बी अपॉन डीईचं, बी सी अपॉन ई एफचं आणि ए सी अपॉन डी एफचं गुणोत्तर सारखं असेल तर आपण काय म्हणू शकतो, हे दोन त्रिकोण कसे आहेत, समरूप. म्हणजे काय, त्रिकोण ए बी सी समरूप, हे समरूपचं चिन्ह असतं, बरोबर. त्रिकोण डीई एफ हे दोन त्रिकोण काय म्हणतो आपण, समरूप. हे समरूपचं असतं आणि हे एकरूपचं चिन्ह असतं. हे असतात मित्रांनो समरूप त्रिकोण. तर बघा आता आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला काय लागेल, एवढं, हे तीन कोण एकरूप आणि तीन बाजू प्रमाणात लागतील. तर बघा, आता आपल्याला समरूप दाखवण्यासाठी हे सगळंच हे असणं गरजेचं नाही की सगळं तीनही कोण आणि तिन्ही बाजू प्रमाणात असणं गरजेचं नाही, तीनही कोण एकरूप आणि तिन्ही बाजू प्रमाणात असणं गरजेचं नाही. तर आपण ह्या कसोट्यांनुसार पण हे दोन त्रिकोण समरूप दाखवू शकतो. कसोट्यांनुसार पण काय करू शकतो आपण, हे दोन त्रिकोण समरूप दाखवू शकतो. आता इथं बघूयात आपण, हे दोन त्रिकोण आहेत हे आपण कसोट्यांनुसार पण दाखवू शकतो. म्हणजे कसं, पहिली कसोटी आहे कोको कसोटी. कोको म्हणजे काय, कोण कोण कसोटी. कोण कोण कसोटी काय सांगते, समजा जर ह्या दोन त्रिकोणांचे दोन कोण एकरूप असतील, म्हणजे हा कोण आणि हे दोन कोण एवढंच जरी एकरूप असेल, जरी एवढंच एकरूप असेल तर कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण आपण काय लिहू शकतो, समरूप लिहू शकतो, बरोबर. कोको कसोटी काय सांगते की जर दोन कोण, हा कोण आणि हा कोण एकरूप असेल, हा कोण हा कोण एकरूप असेल, बस एवढंच येणार आहे, तरी पण हे दोन त्रिकोण काय असणार आहे, समरूप असणार आहेत. कुठले त्रिकोण, ही त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असणार आहेत, फक्त दोन कोण एकरूप असले तरी. दुसरी कसोटी काय म्हणजे काय येतं, कोको मध्ये काय, कोण ए एकरूप कोण काय असेल, पी असेल आणि कोण बी एकरूप कोण क्यू असेल. एवढं जरी असेल तरी पण हे दोन त्रिकोण काय होणार आहे, समरूप होणार. त्यानंतर को कसोटी, कोण 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 कसोटी. आता तुम्हाला समजलं असेल, ह्याच्यात दोन कोण असले तरी ह्याच्यात काय, तीन कोण जरी फक्त एकरूप असले, तीन कोण जरी फक्त एकरूप असले म्हणजे काय, कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू, कोण सी एकरूप कोण काय आर. एवढं जरी असेल तरी इथं जसं होतं की त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, इथं पण काय असणार आहे, जरी एवढं असेल तरी हे समरूप असणार. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, बरोबर. या दोन कसोटी समजल्या. आता तिसरी बा को बा, बाजू कोण बाजू. ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात बघा लक्षात काय ठेवायचंय, दोन बाजू, बाबा आहे म्हणल्यावर दोन बाजू म्हणजे कुठल्या तरी दोन बाजू प्रमाणात पाहिजेत. समजा ए बी आणि ए बी ची कुठली येणारे संगत पी क्यू आणि बी सी आणि क्यू आर ह्या जर प्रमाणात असतील, म्हणजे जर समजा असं असेल की
ए बी अपॉन त्याची कुठली येणार आहे पी क्यू बरोबर बी सी अपॉन क्यू आर. असं जर असेल दोन बाजू प्रमाणात असतील आणि एक कोण पण पाहिजे ना, बागोबा आहे, बाजू तर झाल्या कोण, एक कोण जर एकरूप असेल पण कुठला कोण, तर बघा ह्या जो दोन बाजू घेतल्यात आपण कुठले घेतलेत, ही एक आणि ही एक म्हणजे ह्या त्रिकोणाच्या ह्या दोन बाजूने ह्या दोन त्रिकोणाच्या ह्या त्रिकोणाच्या ह्या बाजू कोण कुठला आपल्याला एकरूप पाहिजे तर त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेलं कोण. म्हणजे जर असं असेल कोण बी एकरूप कोण क्यू असं असेल तरच आपण काय म्हणू शकतो की त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. म्हणजे काय बाकोबाकोसाठी काय सांगते, दोन बाजू तर प्रमाणात पाहिजेतच, दोन बाजू प्रमाणात पाहिजेत, त्यासोबत एक कोण पण एकरूप पाहिजे, पण कुठला कोण, कोण कुठला तर त्यांनी समाविष्ट केलेला कोण. म्हणजे ह्या जर दोन बाजू घेतल्या तर त्यांनी समाविष्ट केलेला आहे आणि ह्या दोन बाजू घेतल्या त्यांनी समाविष्ट केलेला आहे. जर तो कोण एकरूप असेल तर आपण काय म्हणू शकतो ते दोन त्रिकोण समरूप आहेत. चौथी कसोटी बा 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 कसोटी. बा 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 म्हणजे काय बाजू 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 म्हणजे काय तिन्ही बाजू काय पाहिजे प्रमाणात. म्हणजे काय ए बी अपॉन पी क्यू बरोबर बी सी अपॉन काय क्यू आर बरोबर ए सी अपॉन काय पी आर. बरोबर ना. ही जर असं असेल तर आपण काय म्हणणार त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. असं जरी असेल तरी आपण ते दोन त्रिकोण समरूप म्हणू शकतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी असणं गरजेचं नाही, त्या कसोट्यांनुसार पण आपण ते त्रिकोण समरूप दाखवू शकतो. हेच आपल्याला सराव संचामध्ये ह्याच्यावरच आधारित गणित विचारतात. तर हे असतात मित्रांनो समरूप त्रिकोण आणि ह्या त्याच्या कसोट्या असतात. तुम्हाला ज्यात कुठला डाऊट असेल, कुठल्या कसोटीत काय समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला हवा असेल तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर आपण काय बघितलं होतं मित्रांनो, तर बघा समरूप त्रिकोणाचे काय गुणधर्म बघितले होते. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे गुणधर्म बघितले होते. पहिला गुणधर्म काय आहे परावर्तनता. बरोबर परावर्तनता. परावर्तनता गुणधर्म काय सांगतो, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एबीसी म्हणजे काय प्रत्येक त्रिकोणा स्वतःशीच काय असतो समरूप. बरोबर ना. बघा आपण समजा आपण स्वतःला आरशात बघितलं तर आपण आणि आरशातला व्यक्ती काय असणार आहे सारखाच असणार आहे. आपला हात जसा आहे तसा समोरच्या व्यक्तीचा हात असणार आहे, आपला पाय जसा असणार आहे तसा. तसंच की प्रत्येक त्रिकोण स्वतःशीच काय असतो समरूप असतो, कारण त्याचे तिन्ही कोण पण काय असणार आहे सारखे असणारे, तिन्ही बाजू काय असणारे प्रमाणात असणार आहे. त्याचा अर्थ काय होतो समरूप असण्यासाठी काय लागतं, तीन कोण एकरूप लागतात आणि तीन बाजू प्रमाणात लागतात. जर एक त्रिकोण दोनदा घेतला बरोबर म्हणजे काय एबीसी आणि एबीसी दोनदा घेतला म्हणजे तोच त्रिकोण आहे, म्हणजे तो काय असणार आहे स्वतःशीच काय असणार आहे समरूप असणार आहे. दुसरं काय सांगतं सममितता. सममितता म्हणजे काय, जर एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल बरोबर, जर एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण काय असतो पहिलेच समरूप असतो. म्हणजे काय थोडक्यात तुम्ही आणि तुमचा भाऊ आहे बरोबर, तुम्ही समजा ए आणि बी दोन भाऊ आहेत बरोबर, ए आणि बी दोन भाऊ आहेत. जर ए बी चा भाऊ असेल तर बी एचा काय असणार आहे भाऊच असणार आहे ऑब्विसली. बरोबर ना. समजा सोन्या आहे, याला सोन्या म्हणू आपण, याला गोट्या म्हणू, तर सोन्या गोट्याचा भाऊ आहे तर गोट्या पण काय असणार आहे सोन्याचा भाऊच असणार ना. म्हणजे काय जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरं त्रिकोण पहिल्याशी पण काय असणार आहे समरूप असणार आहे. तिसरं संक्रामकता. संक्रामकता काय, तर जर पहिलं त्रिकोण म्हणजे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ असेल, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल आणि दुसरा त्रिकोण डीएफ असेल तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर काय असतं पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी, पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी काय असतो समरूप. म्हणजे काय समजा तीन भाऊ आहेत ए बी आणि सी, हे तीन भाऊ आहेत. जर ए बी चा भाऊ असेल आणि बी सी चा भाऊ असेल तर ए आणि सी पण काय असणार आहेत भाऊ भाऊच असणार आहेत ना. तसंच संक्रमकता काय सांगतं, जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल तर पहिला आणि तिसरा पण काय असणार आहे समरूप असणार आहे. हे असतात समरूप त्रिकोणाचे गुणधर्म, परावर्तनता, सममितता आणि संक्रामकता. बरोबर, हे तीन गुणधर्म आहेत. आणि त्यानंतर शेवटचं प्रमेय कुठलं आहे, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय काय सांगतं जर तो दोन त्रिकोण समरूप असतील, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे काय, जर दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे काय त्रिकोण एबीसी
आणि त्रिकोण पी क्यू आर जर समरूप असेल, समरूप असणं गरजेचं आहे, समरूप असेल तर काय असतं त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हे सुरुवातीला आपण बघितलं अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर असतं. संगत बाजू म्हणजे काय, ए बी ची संगत कुठली आहे, पी क्यू, संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. ए बी ची संगत बाजू कुठली आहे, पी क्यू, ए बी चा वर्ग अपॉन पी क्यू चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग, बीसी ची संगत कुठली आहे, क्यू आर चा वर्ग बरोबर राहिली कुठली, एसी चा वर्ग आपण काय, पी आर चा वर्ग. म्हणजे काय, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर एवढं. म्हणजे काय, संगत बाजू कुठले, ए बी चा वर्ग आपण पी क्यू चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग आपण क्यू आर चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग आपण पी आर चा वर्ग. तर हे असतं मित्रांनो समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा प्रमेय. तर ह्या बेसिक गोष्टी होत्या मित्रांनो पहिल्या प्रकरणात. समरूपता प्रकरणामध्ये सगळ्या बेसिक हे प्रमेय होती, त्यानंतर कसोट्या होत्या, गुणधर्म होतं, यांच्यावरच आधारित आपण सगळे सराव संच सोडवलेत. सेपरेट पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पण आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्हाला जर इथं समजत नसेल तर त्यात जाऊन बघा, तिथे डिटेलमध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. बरोबर, तुम्हाला जर हे हवं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो हे होतं अशा पद्धतीने 10वी गणित भाग 2चं पहिलं प्रकरण समरूपता. यामधले सगळे सराव संच, सगळी प्रमेय, सगळे गुणधर्म, सगळ्या कसोट्या आपण बघितले. त्याचे सगळे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही ते सगळे बघा. त्यातल्या कुठल्या ह्याच्यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर त्या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये विचारा, आपण तुमचे सगळे डाऊट क्लिअर करूया. त्यानंतर आता आपण 10वी गणित भाग 2च्या भाग 1च्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहेत, वर्ग समीकरणाला. आता आपण सुरुवात करणार आहेत. त्याआधी जर तुम्हाला यात कुठले डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, ते आपण रिझॉल्व्ह करू आणि पुढच्या प्रकरणाला सुरुवात करू. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.